पहा मित्र, किती नुकसान झालं शेतीचं. ते शेतीचं म्हणजे शेतीत पेरलेल्या पिकाचं. खूप कसोटीनं सोयाबीन पेरलं आणि कसोटी करून पिकवलं, पण त्या पिकवलेल्या सोयाबीनचा अतोनात असं नुकसान होत असलेलं बघून मन कसं भरून आलं. होय, मन भरून येणार नाही तर काय होणार. जर समजा एखाद्या नोकरीवाल्यानं नोकरी करूनही त्याची पगार जर पडत नसेल तर त्यांना काय वाटते, त्याची काय अवस्था होते, तशीच आमची होत आहे ना. नोकरीवाल्याचं उदाहरण एवढ्याकरताच देणं आहे की ते सुशिक्षित असतात, त्यांना लवकर समजतं. शेतकरी बिचारा अडाणी, शिकून न आपलं दुःख मांडू शकणारा, नुकसान झालं तरी कुठं आपलं एकट्याचंच झालंय, सर्वांचंच झालंय ना, असं म्हणून मनाला सावरणारा. बिलकुल सावरायलाच पाहिजे, माझंही म्हणणं तेच आहे. पण होत असलेल्या नुकसानाला जबाबदार कोण? शेतकरी जबाबदार आहे का या नुकसानीला? शेतकऱ्यानं तर पिकवलं चांगलं. पहा, बघून खूपच असं मन भरून आलं. काय करायचं मित्रांनो. आणि हे झालेलं नुकसान बघून फक्त शेतकऱ्यालाच कळणार, दुसरं कोणाला काय कळणार नुकसान काय असते ते. नुकसान झालेला व्हिडिओ आहे बाबा हे. चालनाची झाडं लावून ठेवली की शेतकऱ्याचं नुकसान आहे, जिम्मेदार कोण आहे? त्याला कॅनलवाला नाही ना कोणीकडे गेले तिकडं पलीकडे तिच्या गेली थोडं. आता एक शेतकरी आला इथं, तो म्हणाला व्हिडिओ करून काय करणार, हा काय होते, कोण बघते तुमचा व्हिडिओ, आणि बघलं तर काय होते, कोण नुकसान भरपाई देणार आहे? काही होत नाही, व्हिडिओ करू नका, काही नका, व्हिडिओ करून टाकू नका, काही नका, आपलं नुकसान झालंय आपणच सहन करावं. अगदी बरोबर आहे मित्रा तुझं, मी पण तसंच सहनच करणार आहे. मी आत्महत्या थोडी करणार आहे, पण झालेलं नुकसान तर कळू दे जगाला.